खूप बढिया काम चाललं आहे. दोन विद्येत अर्थविद्येत मात्र काम अजिबातच नाही चाललं. कारण असं पण ऐकलं का तुम्ही की अर्थशास्त्रावर किंवा अर्थतज्ञ किंवा याच्यावर कुठेतरी 4 तास 2 तास दिवसभराचा कॅम्प आहे असं घेतच नाही विशेष नाही का. सगळ्यात मोठा विषय राहते फक्त पहिला आहे म्हणजे राजकीय, दुसरं धार्मिक. परंतु धर्मवान लोकांनी मात्र काय व्हायला पाहिजे, ह्या चारही विधेत पारायण व्हायला पाहिजे. चारही विधेत पारायण व्हायला धर्मवान लोकांनी. आणि तो एक हिंदीत म्हणाय सांगतो तुम्हाला, आपल्याला सक्सेस व्हायचा आहे, आपला गोल अचीव करायचा आहे. तो क्या होता है, कामयाबी ज्यादा लोगों में रहना पसंद नहीं करती ना. आपण काय करतो, भीड़ इकट्ठा करतो. नाही, 4 लोकांनी म्हणून तो संकल्प घेतला इथं असलेला तरी खूप झालं. खूप जास्त लोकांनी म्हणून असेल म्हणजे आपल्याला सक्सेस होण्यासाठी खूप जास्त इतके सगळं वाटच मिळून जायचं. वाट बोलत जाऊ, अरे तो नाही आला, अरे तो नाही आला, अरे त्याला बोलला, मग त्याचा याच्याच काय म्हणावं लागेल नाही आपल्याला. या आपण चुकलं असेल कोणतरी म्हणून आपल्याला हे नापास झालो आपण सगळे या कार्यावर नापास झालो. आणि मग जेव्हा ठरवलं आपण नापास झालो, पास होण्यासाठी काय करावं लागेल ते मग आपण आपल्या विचारामध्ये टाकू. विविध प्रकार आहेत आपल्याचे प्रवचनाच्या माध्यमातून हे सगळं काही आपण चांगलं सुपीक टाकू आपल्याला. आता सुपीक मध्ये लक्षात आलं 100% मध्ये किती सुपीक असते जमीन, 10%. 10% काय असते, नापीक असते. 10% सुपीक, 10% नापीक आणि 80% काय असते, बंजर, जिथं काहीच होऊ शकत नाही असं जमीन आहे आपल्या भारत देशातही. आपल्या भारत देशातही आहे तसंच आपल्या पूर्ण विश्वासही आहे. जमिनीवर पाणी किती टक्के आहे, 70% होणार. हा निसर्ग नियम आहे. आणि हे सारे निसर्ग नियम कोण विसरत आहे, बुद्धाचे अनुयायी. बाकीचे त्यांना कोणीतरी सांगणारा भेटत नाही की अजून आम्हाला कोण मिळाले सांगणारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला सांगणारे मिळाले नसते तर आमची अवस्था ओबीसी पेक्षा अत्यंत हलाखीची राहिली असती. किड्या माकोड्यासारखं जीवन जगत राहिलो असतो आपण, आम्हाला मिळाले. परंतु ओबीसींनी ओबीसीचे सर्व संत महापुरुष असताना सुद्धा त्यांनी त्यांच्यापर्यंत ते जाऊन गेलं नाही. हे तुमचे आहेत म्हणून महात्मा फुले ओबीसीला काय सांगितलं या अगोदर जेव्हा त्यांना शिक्षण मिळालं नाही तेव्हा, हे तुमचे नाही आहेत, हा महार आहे. बुद्धांना सुद्धा काय करून टाकलं, आमचे बनवून टाकलं. त्यांच्यापर्यंत गेलेच नाही अजून. परंतु याचं प्रबोधन केलं की नाही रे, तथागत बुद्ध कोण होते, कुणबी होते, मराठा होते, ओबीसी होते, असं प्रचार केला. आणि बऱ्याचशा लोकांना आज आपल्याला माहित नाही. परंतु उत्तर भारतामध्ये जे ओबीसी किंवा इतर जाती आहेत ना, त्या मोठ्या प्रमाणात आता जनगणना जर झाली तर असं अनुमान आहे ह्या भारत देशात आज जो 1% बौद्ध अशी गणना नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये 25 ते 30% होणार आहे. ह्या म्हणायांना जनगणना किती, कमीत कमी 25% या भारत देशात राहणारे लोक आम्ही बौद्ध आहोत म्हणून नोंद करणार आहे. होऊ शकते आपण नाही करणार, होऊ शकते आपल्यापैकी कोणी नाही करणार, परंतु असे लोक तयारीत आहेत. होऊ शकते हा एक कारण आहे, कारण जगाच्या पाठीवर ह्या भारत देशात कमीत कमी टक्के लोक बौद्ध आहेत. त्या भारतात राहणार आहे, परंतु त्यांना माहित नाही. कारण पिढ्याने पुढे गेले ना, पिढ्याने पुढे गेले आणि त्याला सांगण्यात आलं, जन्म होताच सांगण्यात आलं हिंदू हिंदू राम लक्ष्मण हे वगैरे. म्हणून तो काय करेल, त्याची इच्छा नसताना सुद्धा एखाद्या वेळेस ओबीसी लोक बोलतात, एखाद्या वेळेस राम किंवा हिंदुस्थान असं येते. आमच्या तुला नाही का, आम्ही भारतच म्हणतो. चांगल्या वाटल्या त्या घ्या आणि कोणत्या चांगल्या नाही वाटत त्या सोडून द्या. चांगलं घ्या ना. आमचं डोकं कोण जातं, हा असाच बोलला म्हणेल पहिले, पण तो काय चांगला बोलला त्याच्यावर चर्चा होणार नाही. त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. त्यांनी काय चांगलं सांगितलं, माझ्या समाजासाठी उपयोगाचं काय चांगलं सांगितलं, पर्यायी संपूर्ण देशासाठी हिताचं सुखाचं काय सांगितलं, याच्याकडे आपल्याला पहिले जावं पाहिजे.
तर कोण लक्ष जातो? निगेटिव्ह सोडून द्यायचा आहे, पॉझिटिव्ह. आणि आपल्या बुद्धाचा सुद्धा मार्ग काय आहे? वर्तन तुमचं काय. और अच्छा लगता है तो बार बार बिकेगा, और अच्छा लगेगा तो बार बार बिकेगा. लोकांना चांगलं वाटेल तर तो स्वीकारेल ना तुमचं. आता उद्या रामबाग बघितलं का तुम्ही? रामबाग मी एकदा, मला वाटते कोणीतरी जवळचाच मित्र होता निवडणुकीच्या वेळेस, तो घेऊन गेला मला रामबागला. मला वाटते तिथे हजारात आपले घर आहेत, एखादा 1000 घर आहेत तिथं. आणि त्यांच्या घरी कोणत्या फोटो लावले आहेत? बुद्धाचे आणि बाबासाहेबाचे. आता एखादा माझा मित्र आला बाहेरून, ओबीसी मित्र आहे, त्याला खूप सांगितलं मी, अरे असं आहे बुद्ध धम्म, असं हे बाबासाहेबांचे विचार आहेत, त्याला घेऊन गेलो मी रामबाग मध्ये. मग त्यांनी बघितलं प्रत्येकाच्या घरी, अरे वा बाबासाहेब बुद्धाची फोटो आहे, आणि हे असे आहेत का बुद्धाचे आणि बाबासाहेबाचे अनुयायी, अशी व्यवस्था होते का? म्हणजे तो काय करेल? बुद्ध धम्म स्वीकारेल? म्हणजे झालं गेलं, मी एवढ्या वेळेस त्याला तयार करून आणलं आणि रामबाग मध्ये गेल्याबरोबर गेलं, गंगेला मिळालं. असं होईल की नाही? म्हणजे आमची ओळख आम्हाला आमच्या वर्तनातून, आपल्या वागणुकीतून, आमच्या राहणीमानातून दिसायला पाहिजे. तर हा कोणी स्वीकारतील, नाही तर विसरूनच गेलो आम्ही की बाबासाहेब तर म्हणाले भारत बौद्धमय करायचा आहे. कसं बौद्धमय होईल? ओबीसी झाल्याशिवाय होईल का भारत बौद्धमय? होईल का? मग ओबीसी होतील का? तुमच्याकडे बघून तुमचे मुलं एखाद्या वेळेस एक जरी मुलगा आजारी असेल या पूर्ण नागपूर शहरातून, आणि तो धिगाणा घालत जर फिरला असेल आज दारू पिऊन, आणि त्याला एखाद्याला माहीत झालं असेल की हा याचं नाव आहे, हा याचा आडनाव आहे, हा व्यवस्थित राहतो, हा बौद्ध म्हणून स्वतःला याचे आई वडीलही म्हणतात, आणि हा आहे, मग काय होईल? बदनामी होईल की नाही? पूर्ण नागपूरची बदनामी होईल. एकामुळे पूर्ण नागपूर शहराची बदनामी झाली. आणि नागपूर शहराची म्हणजे संपूर्ण भारत देशात राहणाऱ्या बौद्ध समाजाचीच बदनामी झाली. तर ह्या असे मुलं आपले निर्माण झाले, आणि आम्ही आमची ओळख लोकांना दाखवलीच नाही. सांगण्याचाच प्रयत्न जास्त झाला, सांगण्याचाच प्रयत्न झाला माईक मधून, पण दाखवण्याचा प्रयत्न झालाच नाही. मग कसा बौद्ध हा भारत होईल? भारत बौद्धमय होईल? आणि आम्ही शब्दप्रयोग केले, या देशाची शासनकर्ती जमात बनवू. अरे हे कोण सांगलं तुम्हाला? नाही, बाबासाहेबांनी सांगलं. अरे माझ्यासमोर आहे ना कोण विद्वान असा म्हणते, तर किती विद्वान असो मी त्यासमोर डिपेंड करतो. शासनकर्ती जमात बनवू आम्ही. अन्यायग्रस्त समाजाच्या हातात या देशाची सत्ता आली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं. आणि या देशात अन्यायग्रस्त समाज हा 85% समाज अन्यायग्रस्त आहे. एकटे स्वतःला बौद्ध म्हणणारे किंवा बाबासाहेबांचे फोटो लावणारे, बुद्धाचे फोटो लावणारे अन्यायग्रस्त आहेत का देशामध्ये? ते बी अन्यायग्रस्त आहेत. आमच्याकडे काही लोक एन्जॉय करतायत का आता मुलांनी? आमच्यातील आहेत का जे बाबासाहेबांचे बुद्धाचे फोटो लावतात, जे एखाद्या वेळेस मंदिरातही जातात, तिथे एखादा विहार आहे का काय माहित नाही, असे लोक आहेत. तर आम्ही करत आहोत यांच्यात. मजबूत करा तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले. आणि अराजकीय मुलं म्हणजेच ह्या भारत देशांनी बाबासाहेब गेल्याबरोबर कोणाला समजले? फक्त नोकरी करणाऱ्यांना, जे एम्प्लॉई आहेत. आणि त्यातही एखादा निम सरकारी असेल, पण सरकारी जास्त, सरकारी एम्प्लॉई असतील तेच लोक काय म्हणले भारत देशामध्ये किंवा आंबेडकरी मुवमेंट मध्ये अराजकीय मुलं आहोत म्हणे आम्ही. बरं झालं काम? नाही झालं काम? बामसेफ काय आहे? त्यासाठीच आहे. कितीतरी बामसेफ आहेत, काम करत आहेत पूर्ण भारतामध्ये, चांगलं काम आहे. परंतु त्याच्यात किती लोक आहेत? फक्त एम्प्लॉई लोक. हे अराजकीय मुळे समजलंच नसेल मग आम्हाला. अराजकीय मुळामध्ये एम्प्लॉई पाहिजे, अराजकीय मुळामध्ये तुमच्या गृहिणी पाहिजे, अराजकीय मुळामध्ये तुमचे विद्यार्थी पाहिजे, अराजकीय मुळामध्ये तुमचे व्यापारीही पाहिजेत, अराजकीय मुळामध्ये शेतकरी शेतमजूर सुद्धा पाहिजेत. हे झालेच नाही. म्हणून अराजकीय मुळे मजबूत न झाल्यामुळे तुम्ही तुमच्या बाकीच्या याच्यात यशस्वी झाल्या नाही. ही एक महत्वाची गोष्ट सांगतोय आज, की अराजकीय मुळे आपल्याला मजबूत करायचे आहेत. त्याच्यासाठी आम्ही लागलो आहोत. आताच ट्रेन आहे माझी, इथं धम्मसंस्था आहे आग्र्याला. संपूर्ण 400 जिल्ह्यातले, एका जिल्ह्यातून फक्त 5च लोकांना तिथं परमिशन आहे जायची. माझ्यासोबत 3 जिल्ह्यातले लोक परत आहेत, 5-5 असे 15 ने, नागपूरचे 5 असे 20 लोक आम्ही चाललो. आता 9 वाजता ही ट्रेन आहे. तर अराजकीय मुळे तिथं मी हा मांडणार आहे. आणि त्यांनाही आवडलं की
की खरोखरच आपण चारही विद्येत पारंगत व्हायचं आहेत. आणि दुसरं, अराजकीय मुळामध्ये फक्त तुम्ही कर्मचाऱ्यालाच नका समजू, अराजकीय मुळामध्ये गृहिणीला येऊ द्या, म्हणजे बामसेपमध्ये. त्याच्यानंतर त्याला शेतकऱ्याला येऊ द्या, शेतमजुराला येऊ द्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे व्यापारी असतील छोटे मोठे, 10 मिनिटातच संपवतो मी राजकीय कॅडर. म्हणजे आता राजकीय कॅडरमध्ये दिवस 2-2 दिवस घेत होते ना, 3-3 दिवस राजकीय कॅडर होतात बामसेपचे. राजकीय याच्यासाठी बौद्धांना कमीत कमी. आणि आजही तुम्ही जाऊन पहा, 15 तारखेला किंवा आजपासूनही काही मिटिंगा सुरू झाल्या आहेत. तिथं कोण बसतील, कोण जातील, हेतुबंध आहे राजकीय. राजकीय हेतू आहे सगळ्यांचा, कारण ते स्पेशली पॉलिटिकल पार्टीचे आहेत, आवश्यक आहे असं दिल्या. तर तिथं 99% लोक बौद्ध आणि बाबासाहेबाला 100% मानणारेच दिसतील तुम्हाला. आणि मी त्यांचा राजकीय कार्यक्रम संपवतो. आपली बुद्धी, आपला वेळ आणि आपला पैसा खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला राजकारण मी 5 मिनिटात सांगून जातो. आणि तुम्ही जर म्हणाल की अजून आम्हाला नाही समजलं, असं कोणीच म्हणणार नाही. सगळे लोक म्हणतील इथं बसलेले आम्हाला समजलं. आता राजकीय आम्हाला सांगू नका. आता बाकीचं काय सांगा. आपली आता 3 विद्या परत बाकी आहेत. आता आपल्या राजविद्या संपली आपली. कशाने संपली? हे बाबासाहेबांनी संपवलं. पण आमच्या बाबासाहेबांनी एका ह्याच्यात 2ही पक्षी मारले. पूर्ण जगात जाऊन विचारा, भारतातल्या लोकांना माहित नाहीये. बुद्धाच्या जन्माचं प्रतीक काय आहे? हत्ती आहे, एलिफंट. त्याच्यात 8 शील आहेत. एलिफंट आज स्पेलिंग सहित पहा तुम्ही. प्रत्येक ह्याच्यात काय आहे? एक शील सामावलं आहे. 8 शील आहेत त्याच्यात. आणि तो बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणून मानल्या जाते. म्हणून बाबासाहेब जर स्वतः उभे रस्ते राहिले ना हत्ती चिन्हावर, तर आम्हाला तर अजून काही भलतंच सांगितलं असतं. राजकारण म्हणे हे बौद्धाचं काम नाही असंच म्हणलं असतं राहायचं. आणि आम्हाला काय केलं असतं? भांडे घासायला लावून टाकलं असतं. ते होते ना यांचे भंडारे चालतात ना, स्वयंपाक करणारे दुसरे राहिले असते. आम्ही काय केलं असतं? निवड भांड्यात घालत राहिलो असतो. समजलं आता?